शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. गाय म्हैस गोठा अनुदान मिळणार. 2,30,000 अनुदान डायरेक्ट बँक खात्यात जमा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आज आपण एका खास योजनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच फायदेशीर आहे. होय, मी बोलतोय गाय गोठा अनुदान योजनेबद्दल. ही योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पशुपालनात आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली आहे. जर तुम्ही गायी म्हशी पाळत असाल आणि त्यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि बघूया कसं मिळेल तुम्हाला याचा लाभ. गाय गोठा अनुदान योजना नेमकं काय. मित्रांनो, ग्रामीण भागात गायी म्हशी पाळणं हा शेतीतला जोडधंदा म्हणून खूप लोकप्रिय आहे. पण बऱ्याचदा आपल्या जनावरांना ऊन पाऊस थंडी यापासून संरक्षण देण्यासाठी पक्क्या गोठ्याची गरज भासते. आणि हो, पक्का गोठा बांधायला खर्चही तसाच येतो. याच अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गायी म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होते. किती छान आहे ना ही सुविधा. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबवली जाते. यातून तुम्हाला केवळ अनुदान नाही मिळत तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. आता प्रश्न येतो की किती मिळतं अनुदान आणि कोणाला मिळू शकतं. मित्रांनो, ही योजना सर्वांसाठी नाही. यात काही पात्रतेच्या अटी आहेत ज्या पूर्ण करणं गरजेचं आहे. साध्या भाषेत सांगायचं तर तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी असाल, तुमच्या नावावर जमीन असेल आणि तुम्ही गाई म्हशी पाळत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण यात काही खास अटी आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या शेतात 20 ते 50 फळझाडं लावलेली असतील तर तुम्हाला छताशिवाय गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळू शकतं. जर 50पेक्षा जास्त फळझाडं असतील तर छतासह पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळतं. याशिवाय जर तुम्ही 100 दिवसाचं काम पूर्ण केलं असेल तर तुम्हाला या योजनेचं प्राधान्याचे लाभ मिळू शकतो. थोडक्यात ही योजना शेतकऱ्यांना पशुपालनात प्रोत्साहन देण्यासाठी आहे, पण त्याचबरोबर पर्यावरण आणि रोजगाराशीही जोडलेली आहे. आता किती अनुदान मिळते हे बघूया. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, विपुल नेमकं किती पैसे मिळतात या योजनेत. तर मित्रांनो, अनुदानाची रक्कम ही तुमच्या जनावरांच्या संख्येवर अवलंबून आहे. 2 ते 6 गुरं असतील तर 77,000 रुपये आणि 6 ते 12 गुरं असतील तर 55,000 रुपये. 18पेक्षा जास्त गुरं असतील तर 2.5 लाख रुपये. काही ठिकाणी यापेक्षा जास्तही अनुदान मिळतं. तुमच्याकडे जितकी जास्त जनावरं तितकं जास्त अनुदान. आणि हो, हे पैसे तुमच्या बँक खात्यात थेट जमा होतात. आता प्रश्न येतो, हे अनुदान मिळण्यासाठी काय करावं लागेल. मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज प्रक्रिया खूपच सोपी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या तरी ही योजना ऑनलाईन अर्ज स्वीकारत नाही. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल. कसं ते सांगतो, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. सर्वप्रथम तुमच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा. तिथून तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म मिळेल. हा अर्ज तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. अर्जात तुम्ही वैयक्तिक माहिती, जनावरांची संख्या, जमिनीचा तपशील वगैरे विचारलं जाईल. अर्ज भरल्यानंतर त्यासोबत काही कागदपत्र जोडावी लागतील. कोणती कागदपत्र, चला त्याबद्दल बोलूया. सर्वप्रथम तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा आणि तिथून 7/12 घ्या तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणून. त्यानंतर आधार कार्ड घ्यायचं ओळखपत्रासाठी. त्यानंतर बँक पासबुक. अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी बँक खातं लागते तुम्हाला. त्यानंतर पशुधन प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे गाई म्हशी असल्याचा पुरावा असतो तो. त्यानंतर जमिनीचा GPS फोटो, गोठा बांधायच्या जागेचा. या कागदपत्रासह तुमचा अर्ज ग्रामपंचायत जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती मिळेल. ही पोचपावती जपून ठेवा, कारण याचा उपयोग पुढे तुमच्या अर्जाचा पाठपुरावा करताना होईल. मित्रांनो, ही योजना फक्त अनुदान देऊन थांबत नाही तर याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या जनावरांना पक्का गोठा मिळाल्याने त्यांचं आरोग्य सुधारतं. ऊन पाऊस थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं. यामुळे जनावरांचं दूध उत्पादन वाढतं आणि पर्यायाने तुमचं उत्पन्नही वाढतं. याशिवाय गोठा स्वच्छ ठेवणं सोपं होतं, ज्यामुळे जनावरांना होणारे आजार कमी होतात. आणि हो, या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे ग्रामीण भागात पशुपालनाला चालना मिळते.
शेतकरी बांधवांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे वळण्याचे प्रोत्साहन मिळतं. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तुम्हाला? त्यानंतर अर्ज करताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेतून गोठा बांधण्यासाठी अनुदान घेतलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच अर्जात खोटी माहिती भरली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे भरा. आणखी एक गोष्ट, जर तुमच्या गावात ग्रामपंचायत तुमचा अर्ज स्वीकारत नसेल तर तुम्ही थेट तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागात संपर्क साधू शकता. तिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते. मित्रांनो, गाय गोठा अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुमच्या जनावरांची काळजी घेणं सोपं होईल आणि तुमचा दुग्ध व्यवसायही वाढेल. त्यामुळे उशीर न करता आजच तुमच्या ग्रामपंचायत जा, अर्ज घ्या आणि ही संधी साधा. आणि हो, तुमच्या गावात असे कोणी शेतकरी मित्र असतील ज्यांना या योजनेची गरज आहे तर त्यांनाही याबद्दल नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.